आणि घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। महाविकास आघाडीचं जागा वाटप माझ्यामुळे रखडलेलं नाही, त्यांच्या 3 पक्षांमुळे ते रखडलंय। महाविकास आघाडीचे नेते प्रसार माध्यमांशी खोटं बोलतात। त्यांच्यावर 15 जागांमध्ये वाद आहे आणि तो अद्याप सुटलेला नाही। तर महाविकास आघाडीनं केलेल्या 4 जागांची ऑफर आम्ही स्वीकारणार नाही अशी स्पष्टोक्ती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। उद्यापर्यंत काँग्रेसच्या जागा वाटपाचं निश्चित होईल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे। चंद्रपूरच्या जागेसाठी हायकमांडचा विरोध नाही असं सूचक विधान वडेट्टीवार यांनी केलं। त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जागा वाटप लवकरच होईल, त्यामुळे महायुती ज्यांना आदेश देईल त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि जर मला उमेदवार म्हणून लढण्याचे आदेश दिले तर मी पक्षाचा निर्णय मान्य करून कामाला लागेन असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय। शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील 26 मार्चला अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत। शिरूरमधून माझी उमेदवारी निश्चित असून 2019चा बदला घेणार असल्याचं आढळराव यांनी म्हटलं आहे। अमरावतीच्या जागेसाठी बच्चू कडू, आनंदराव अडसूळ हे दोघंही दावा करतायत। मात्र अमरावती लोकसभेची जागा भाजपकडे असून भाजपचाच उमेदवार अमरावतीच्या जागेवर लढणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठणकावून सांगितलंय। तर आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू हे अमरावतीच्या जागेबद्दल उत्सुक असले तरी त्यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय करू असंही बावनकुळे म्हणाले। तिकडे देशात सध्या पांढऱ्या दाढीला महत्त्व आलंय। 4 जूनच्या नंतर दाढी हीच पांढरी दाढी पुन्हा दिल्लीत बसेल। नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। तर काही जण तुतारी वाजवतायत, काही जण मशाली घेऊन धावतायत, पण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही असंही उदय सामंत म्हणाले। काँग्रेसचे नेते पराभूत मानसिकतेचे आहेत असा हल्लाबोल आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर चढवलाय। नाना पटोले स्वतःच्याच लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास घाबरतात आणि तीच परिस्थिती वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांची आहे अशी टीका देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे। विजय शिवतारे यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू आहे, त्यामुळे मध्यस्थीनं मार्ग निघेलच। मात्र त्यांनी आता थांबायला हवं असं आवाहन नीलम गोरे यांनी केलंय। तर कारवाई होण्याआधी माघार घ्यावी असा सल्लाही त्यांनी विजय शिवतारे यांना दिला। केंद्र सरकारनं पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचे आदेश काढले, त्यामुळे सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय असा आरोप अमोल कोल्हे यांनी केला। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्व स्तरातून निषेध होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं ठाणे आणि कल्याण मतदारसंघाकडे राज्यातल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। त्यातच कल्याण लोकसभेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा आहे। कल्याणमध्ये दिघे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असा कोणालाही आदेश साहेबांचा आलेला नाही असं केदार दिघे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं। मात्र पक्षानं आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन असं सूचक वक्तव्य सुद्धा केदार दिघे यांनी केलं। मनसेला दक्षिण मुंबईतून जागा देण्यावर महायुतीत एकमत झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। रेल्वे इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर मनसे ठाम असून महायुतीनं मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचं कळतं। तर चिन्हाच्या बद्दल आज दिल्लीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील 3ही उमेदवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे एकाच दिवशी इंदापुरात असल्यानं इंदापूर तालुक्याला विशेष राजकीय आखाड्याचं रूप प्राप्त झालंय। वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे। याबद्दल शिवसेनेनं यवतमाळमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली। या बैठकीत उमेदवारीच्या बद्दल काय निर्णय होतो यावर सुद्धा चर्चा झाली आणि सगळ्यांनी कामाला लागण्यावर एकमत झालं। महायुतीच्या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा नवी दिल्लीत जाणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। अमित शहा यांच्यासोबत हे 3ही नेते जागा वाटपाबद्दल चर्चा करतील असंही समोर आलंय।
मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप लोकसभेला उमेदवार उतरवणार नाही. त्याऐवजी भाजप एनडीए मधल्या घटक पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं दिल्लीतल्या सूत्रांनी सांगितलं. भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांची आज भेट होणार आहे. सातारा मतदारसंघात भाजपची ताकद चांगली असल्यानं तो मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचं कळतं. जागा आपल्याला मिळावी असाही उदयनराजे भोसले यांचा आग्रह आहे. एवढंच नाही तर चिन्ह सुद्धा कमळच हवं असंही त्यांचं म्हणणं आहे. पुण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाषाणवासियांनी बॅनरबाजी केली आहे. पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी इथल्या विकास कामांचं सोडा पण मूलभूत सुविधांचा सुद्धा अभाव असल्यानं कंटाळलेल्या नागरिकांनी बॅनरबाजीतून आपली नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा प्रशासनाला नाही राहिलं भान, न राहिली आम्हा मतदारांची जाण, मग आम्ही का करायचं मतदान, अशा आशयाचे बॅनर इथे लावण्यात आले आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्लीत बैठक होते. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. भाजप उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या अनेक ठिकाणी गोदामं नसल्यानं लाखो क्विंटल धान हे भरडाई अभावी उन्हातच पडू नये, उघड्यावर पडू नये, त्यामुळे कोट्यावधी रुपये किमतीचं 20 लाख क्विंटल धान हे अवकाळी पावसात भिजून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात आता 45% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 5 TMCनं कमी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 तालुक्यामधील 18 महसूल मंडळांमध्ये तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शिवाय 50 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळासाठी विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. आता अन्य काही बातम्या. जुन्नर तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळते. भरवस्तीमध्ये बिबट्यांचा असा सर्रास वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सलग 3 दिवस लावलेल्या पिंजऱ्यात 3 बिबटे अडकलेत. त्यात आज पुन्हा 2 बिबटे एकत्र फिरताना दिसले, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांना संचालनालयाच्या चुकीच्या सॉफ्टवेअरचा फटका बसतोय. सिस्टीम सुरू होत नसल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करून टॅक्सचा भरणा करून घ्यावा लागतोय. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासनाच्या वतीनं 11 चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. यावेळेला गाड्यांची काटेकोरपणे तपासणी सुद्धा करण्यात येते. संभाजीनगर महापालिकेतील जवळपास 700 कोटी रुपयांची कामं ही निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहेत. मार्च महिन्यामध्ये आर्थिक वर्षाच्या अखेरीस मनपाच्या 70 कोटींच्या निविदा घाईघाईनं मार्गी लागल्या, परंतु आचारसंहिता आडवी आल्यानं तब्बल 700 कोटी रुपयांची कामं खोळंबली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षा 2 एप्रिल ते 18 मे या दरम्यान होणार आहेत. एकूण 46 अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पदवी आणि पदव्युत्तर 22 अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. दौंड शहरामध्ये पिंपळाचं झाड एका घरावर कोसळलं, त्यामुळे मोठं नुकसान झालंय. घराच्या छतावरती हे झाड कोसळलं, त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आपल्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उरणमधील जासई गावाच्या जवळ भंगार साहित्यात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी निरंजन बेहरा याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 4,55,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर्सच्या विरोधात नाशिक पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमध्ये शहरातल्या विविध भागांमधून 100 पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त करण्यात आले आणि नष्टही केले गेले. छत्रपती संभाजीनगर शहरावर ऐन उन्हाळ्यात नवं संकट ओढवलंय.
जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही जलवाहिनी धुण्यासाठी तब्बल 50 लाख लिटर पाणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला पुन्हा एकदा पाणी टंचाईचा फटका बसू शकतो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर ग्रामीण पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळेला विदेशी मद्यासह सुमारे 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं कळतं. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. तर 5 दिवसांपूर्वीच निलंबित पोलिसांनी व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येच्या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत आहे. अहमदनगर ते करमाळा रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरमधील चोरी करणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आलं. ही टोळी परिसरात असल्याची माहिती मिळताच त्या अनुषंगानं तपास करत असताना संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. डिझेलची टाकी फोडण्याच्या हत्यारासह एक स्कॉर्पिओ गाडी, 5,54,095 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी बसच्या स्वच्छतेच्या कामाचं बिल काढण्याकरता 10,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 4 महिन्यांसाठी 40,000ची लाच घेताना सहाय्यक व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आलं. उबाठा गटाच्या युवा सेनेनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना पुणे विद्यापीठात घडली. व्हॉट्सअप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ कारणावरून ही मारहाण करण्यात आली. यात विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कारवाईची मागणी केली. कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सध्या जबरदस्त आहे. कोकण आपल्या आगळ्या वेगळ्या प्रथेमुळे सगळ्या राज्यात वेगळेपण टिकवू नये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये काठखेळी ही शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा आहे. ही प्रथा आजही तितक्याच उत्साहात आणि भक्तिभावानं जोपासली जाते. पुरुष अर्धसाडी नेसतात आणि कांगात शर्ट घालतात. तसंच डोक्यावर भगवा फेटा आणि पोटाला पट्टा बांधून हातात काठ्या घेऊन खेळ खेळतात. होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं वाशिममधल्या बाजारपेठा सजलेत. आकर्षक रंगाच्या पिचकाऱ्या, रंग विकत घेण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करतात. त्वचारोग टाळण्यासाठी अनेकांनी रासायनिक रंगांच्या ऐवजी नैसर्गिक रंगांना पसंती दिल्याचं दिसतंय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.